उद्यापासून जिल्हाभरातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लातूरच्या महानगरपालिकेत गेल्या काही दिवसापासून जन्माचे दाखले काढण्यासाठी तुफान गर्दी होत होती. आपल्या मुलांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे आणि शाळेत योग्य वेळी ॲडमिशन व्हावे यासाठी पालक मनपाचे खेटे मारत होते. त्यात शासनाचे एकच सर्व्हर सुरू होते आणि तेही देखील बंद चालू होत असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे सर्वांना वेळेत जन्मदाखले मिळावेत यासाठी लातूर महानगरपालिकेने शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सुरू ठेवून प्रमाणपत्र वाटप सुरू करण्याचं काम ठेवलंय आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. उद्यापासून जिल्हाभरातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लातूरच्या महानगरपालिकेत गेल्या काही दिवसापासून जन्माचे दाखले काढण्यासाठी तुफान गर्दी होत होती. आपल्या मुलांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे आणि शाळेत योग्य वेळी ॲडमिशन व्हावे यासाठी पालक मनपाचे खेटे मारत होते. त्यात शासनाचे एकच सर्व्हर सुरू होते आणि तेही देखील बंद चालू होत असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे सर्वांना वेळेत जन्मदाखले मिळावेत यासाठी लातूर महानगरपालिकेने शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सुरू ठेवून प्रमाणपत्र वाटप सुरू करण्याचं काम ठेवलंय आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. 15 जूनपासून म्हणजे उद्यापासून जिल्हाभरातील आणि राज्यभरातील सगळ्या शाळा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती कोणत्याही विद्यार्थ्याला कसलीही जन्म प्रमाणपत्राची अडचण येऊ नये यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने अक्षरशः शनिवार रविवारी सुट्टीचे दिवस असताना देखील या ठिकाणी महानगरपालिकेचं कामकाज जे आहे जन्म मृत्यू विभाग जो आहे तो या ठिकाणी खुला आपल्याला पाहायला मिळतो. लोकांच्या सेवेसाठी कोणत्याही विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्राची अडचण शाळेच्या पहिल्याच दिवशी किंवा ॲडमिशनच्या वेळी येऊ नये यासाठी ह्या विभागातील जे कर्मचारी आहेत ते कालपासून म्हणजे शनिवारी सुट्टी असताना देखील हे कर्मचारी उपस्थित होते आणि त्यासोबतच आज रविवार आहे. रविवारी देखील जवळपास जन्म आणि मृत्यू विभागाचे जवळपास 7 ते 8 कर्मचारी जे आहेत ते लोकांसाठी या सेवेत या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी आहेत. आणि काल जर शनिवारचा दिवस जर पाहायला गेला तर शनिवारी सुट्टी असूनही जवळपास 200 प्रमाणपत्राचं वितरण जे आहे त्या लातूर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू प्रमाणपत्र वितरकाच्या मार्फत त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपण पाहतोय एक कर्मचारी या ठिकाणी जे आहेत ते कालपासून म्हणजे सुट्टीच्या दिवशी देखील ते सेवा देत आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर, मला सांगा, काल सुट्टीच्या दिवशी अंदाजे किती प्रमाणपत्र वाटप झाले आणि आज किती कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत? काल कमीत कमी 50 एक सर्टिफिकेट जनरेट झालेत आणि आज कार्यरत आहेत सगळेजण. पण आज जेवायला गेले सर सध्या. आता शनिवार चालू आहे सर, शनिवारवर काम चालू आहे. माझं शाळा वगैरे चालू झाले, जन्म दाखला द्यायला. आणि सध्या एकच पोर्टल चालू आहे ना, शासनाने एकच ID दिलेली आहे. ज्यामुळं हे 5 दिवस एवढे गर्दी पडते म्हणून आमच्या साहेबांनी आणि ऐक मॅडमनी शनिवार रविवारी चालू ठेवा असे आदेश दिले. हां, पोर्टलचा जरा इश्यू चालू आहे सर. एकच शासनाने एकच ID दिली. पहिले 2-3 ID चालत होते, आता एकच ID दिलेली आहे. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते एकच पोर्टल शासनाचं असल्यामुळे या ठिकाणी कर्मचारी सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि जवळपास 7 ते 8 कर्मचारी जे आहेत ते कालपासून म्हणजे सुट्टीच्या दिवशी देखील हे कर्मचारी कामावरती त्यांच्या कर्तव्यावरती हजर आहेत. आणि एकूणच पाहायला गेलं तर कोणत्याही विद्यार्थ्याची किंवा त्याच्या पालकाची अडचण होऊ नये यासाठी महानगरपालिकेनं उचललेलं पाऊल किंवा ठेवलेला हा उपक्रम एक आदर्श उपक्रम म्हणून ओळखला जातोय. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल.